अजित पवार जे बोलतात तेच झालं असतं तर पार्थ पवार पहिल्याच निवडणुकीमध्ये हरले नसते. शरद पवारांनी पार्थ पवारांच्या डोक्यावर हात ठेवला नाही म्हणून ते पडले, हे अजित पवार विसरले कसे? अमोल कोल्हे यांच्या डोक्यावर पवारांचा हात. जिथे पवार उभे तिथे काय होऊ शकते हे उदयनराजेंना विचारा. दादा सोपं नाहीच अमोल कोल्हे यांचा शिवतारे करणं. कोल्हेंना हरवण्यासाठी आधी पवारांना हरवावं लागेल. अजित दादांनी अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ही बातमी ट्रेंड करू लागली कारण अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक राहिले. 2019च्या निवडणुकीमध्ये जितके खासदार आणि आमदार निवडून आलेले होते त्यांचं काहीच क्रेडिट हे अमोल कोल्हेंना सुद्धा द्यावं लागेल. अमोल कोल्हे आज त्यांच्या मतदारसंघावरती लक्ष केंद्रित करत नाहीत असं अजित पवार यांनी आरोप केलाय. पण अजित पवार साहेब, अमोल कोल्हे यांना प्रत्येक सभेसाठी पुढे करणारे तुम्हीच होते, तर कोल्हेंना त्यांच्या मतदारसंघाकडे बघता तरी कसं येईल असाही प्रश्न राहील. बरं, राहिला प्रश्न अजित पवार ज्याला चॅलेंज देतात त्याचा विजय शिवतारेच होतो असं सुद्धा म्हटलं जातं. 2019ला विजय शिवतारेंना पाडणार असं अजित पवार यांनी म्हटलं आणि झालं सुद्धा तसंच. म्हणून हाच ट्रेंड सगळ्या बाबतीत लागू होईल का? तर नाही. कारण लोकांचा प्रश्न असा आहे, जर अजित पवार म्हणतात तसंच घडलं असतं तर मावळ लोकसभा मतदारसंघातून ते त्यांच्या स्वतःच्या पोराला निवडून आणू शकले नसते का? पार्थ पवार यांचा पराभव विसरले कसे? पार्थ पवारांचा पराभव का झाला? कारण शरद पवार आणि पार्थ पवारांच्या मताला कवडीचीही किंमत देत नाही हे स्टेटमेंट केलं आणि पार्थ पवारांना साईडलाईन केलं. जर शरद पवार पार्थ पवारांना स्वीकारत नाही तर लोकांनी तरी का स्वीकारावं अशी देखील एक जनभावना तयार झाली होती आणि म्हणून पार्थ पवारांचा त्या ठिकाणी पराभव झाला. दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर सातारा घ्या. उदयनराजे भोसले यांचा पराभव होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं, पण एकच सभा आणि सभेनं वार फिरवलं आणि उदयनराजेंचा पराभव झाला. त्यामुळे ज्या ठिकाणी शरद पवार स्टँड घेतात त्याच बाजूने माप झुकतं, ना की अजित पवार म्हणतील त्या बाजूने. आता अमोल कोल्हेबाबत ज्यावेळी अजित पवारांनी हे विधान केलं त्यावेळी तरी अमोल कोल्हे यांनी सरेंडर करणं किंवा ज्येष्ठ नेते आहेत म्हणून काहीही न बोलणं ही भूमिका घेतली. पण जशी काय अमोल कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि पूर्ण पाठिंबा शरद पवारांचा अमोल कोल्हेंना मिळाला, त्यानंतर अमोल कोल्हे तयारीनिशी बाहेर पडले आणि दादांना आव्हान दिलं. अजित पवार फार मोठे नेते आहेत, त्यांच्यावर मी काय बोलणार ते कायम मार्गदर्शक ठरेल. मात्र पालकमंत्री असताना त्यांनी मतदारसंघात जास्तीचा निधी दिला असता तर विकास कामे जास्त झाली असती, अशा शब्दात कोल्हे यांनी अजित पवारांवर टीका केली. दादांनी आता भूमिका बदलली. मी मात्र भूमिका बदलली नाही. काही खाजगी गोष्टी विश्वासानं सांगितले जातात याबाबत अलिखित संकेत असतो. मात्र अशा गोष्टी मांडायच्या असतील तर सगळ्याच मांडाव्या लागतील असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. दरम्यान अजितदादांनी अमोल कोल्हे यांना पाडण्याचं चॅलेंज दिल्यानंतर भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी खासदारकी लढवण्याची इच्छा जाहीर केली. आता अजितदादांनी संधी दिल्यास खासदारकी लढणार असल्याचे विलास लांडे यांनी म्हटले. आता अजितदादांना पाडण्याचं चॅलेंज दिल्यानं अमोल कोल्हे यांचा विजय शिवतारे होईल का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. शरद पवारांची ताकद ही अमोल कोल्हे यांच्या पाठीशी. जर अमोल कोल्हे यांचा शिरूर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला तर तो शरद पवारांचा पराभव झाल्यासारखं असेल. त्यामुळं अमोल कोल्हे यांना जिंकून आणणं ही गोष्ट आता शरद पवारांनीच मनावर घेतलेली आहे. कारण अजित पवारांना धडा शिकवायचा असेल आणि अजित पवारांचं अस्तित्व त्या ठिकाणाहून संपवायचं असेल तर अमोल कोल्हेंचा विजय हा अनिवार्य आहे. हेच शरद पवार दाखवून देतील. यावर तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.